दिवसाची सुरुवात येशूबरोबर हा एक लहानसा एक जोक आहे. ह्यामध्ये आपण बघतो की एक बाई आपल्या नवऱ्याला घेऊन जनावरांच्या डॉक्टरकडे जाते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर डॉक्टरांना सांगते की हा माझा नवरा खूप थकल्यासारखं ह्याला होतं, 12-12 तास दिवसातले काम करत असतो हा आणि अजिबात ह्याला उत्साह वाटत नाही हल्ली. आणि तो डॉक्टर थोडासा म्हणजे आश्चर्य वाटतं त्याला. तो त्यांना सांगतो की बाई, तुम्ही ह्याला दुसऱ्या डॉक्टर माणसांच्या डॉक्टरांकडे घेऊन जा, मी जनावरांचा डॉक्टर आहे, तुम्ही ह्याला माझ्याकडे का घेऊन आलात? त्या बाईने सांगितलं, हा माझा नवरा जो आहे हा गाढवासारखा 12-13 तास दिवसातले काम करतो. त्याच्या कामासाठी तो पूर्ण त्या शहरामध्ये घोड्यासारखा धावत असतो, पळत असतो. त्यानंतर रात्री पूर्ण थकून आल्यानंतर कोणाबरोबर काही बोलत नाही आणि जसं कुत्रा मान खाली घालून जेवतो तसा तो जेवतो आणि आपल्या खोलीमध्ये निघून जातो. आणि म्हणून मी तुम्हाला त्याला तुमच्याकडे घेऊन आले, जनावराच्या डॉक्टरकडे. हा एक विनोद आहे, आपल्याला हसायला येतं. परंतु जर आपण खरोखर जर विचार केला तर खरोखर आजची ही परिस्थिती आहे. आपलं जीवन खूप धकाधकीचं झालेलं आहे, धावपळीचं झालेलं आहे. आपण अशा प्रकारे जीवन जगत आहोत आणि म्हणून आपण त्याला माणसांची शर्यत म्हणतो, ह्युमन रेस म्हणतो. बघा, ज्यावेळेस आपण मार्क शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 30व्या वचनापासून आपण वाचतो, गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 6 अँड वर्स 30 ऑनवर्ड्स, ह्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनी 12 प्रेषितांना कामावर पाठवलं. परंतु ज्यावेळेस ते परत आले त्यावेळेस त्यांनी त्या प्रभू येशू ख्रिस्ताला सगळे आपलं सांगितलं त्यांनी काय केलं. पण प्रभू येशू ख्रिस्तांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी एवढंच सांगितलं की चला आपण विसावा घेऊ. आराम करणं, विश्रांती घेणं हे जीवनामध्ये खूप गरजेचं आहे. खरा विसावा जो आहे, खरी विश्रांती आहे, आम्ही ज्यावेळेस देवाच्या सान्निध्यामध्ये जातो त्यावेळेस ती आम्हाला मिळते. काम रोजचं आहे, टेन्शन आहे, आपल्याला कामाचं खूप प्लॅन करायचे असतात, परंतु रोज देवाबरोबर थोडा वेळ घालवा. रोज देवाच्या सान्निध्यामध्ये जा आणि एक ठिकाणी घ्या, आराम करा, मोठ्याने श्वास घ्या, देवाचं मनन करा आणि मग कामाला लागा. काम झाले म्हणून विश्रांती घेऊ नका, तर देवाने सांगितलं की विसावा घ्या म्हणून हे करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मार्क शुभवर्तमान ह्याचा 6वा अध्याय 31वा वचन, गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 6 अँड वर्स 31. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही रानात एकांती चला व थोडा विसावा घ्या. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.